चल चल कॅचे छोड़ टायटल या संघटने गोलंदाजी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करणारी तुम्हाला लागेल या आणि कानडा फायटर्स या नात्याला एक धावून समाधान दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 उत्कृष्ट अशी गोलंदाजी केला टायटन गोलंदाजीसाठी प्रमुख असलेले नागेश यावेळेला मात्र थोडं तात्पर्य दिसतात तिसरं षटक घेऊन येत आहे प्रयत्न करून टाकतात गाडी यांना दुसरी गोलंदाजी होती आपल्याला गाडी हरभरा दिसते आता मात्र खेळणार कामटेटले वाटतं कामटेटले अंपायराक लागलो ते घेऊन टाकले षटकार षटकार सेमी चालू आहे ना लास्ट किती वय सहा बॉल 4 धावांची आवश्यकता उकडतो धावलो गरज काय धावायचे दोन बॉल एक सेमी आपण आता येतो तसंच उपगोलंदाज संदीप करते उपगोलंदाज संदीप करते फनी आणू काय हो प्रथम श्रवण मागू शेखर नाईक मागू
फेरी मारून या तुम्ही या जरा तुम्ही बरेच काय सगळी मामा या पुढे या सीट अवेलेबल आहे आणि जे खेळले आहेत ज्यांचा आज खेळ चांगला झालेला आहे जे महिन्याला देखील न बोलता ज्यांनी भक्तीचे खेळ खेळले प्रत्येकासाठी एकदा जोरदार काय होता प्रत्येक खेळाडू महिला असो लहान असो पुरुष असो ज्येष्ठ असो श्रेष्ठ असो सर्वांचा खेळ चांगला होता चला. आता सर्व होणार आहोत त्याच्यामुळे भाऊ गेलो आता बोल आपण आठवतो त्याप्रमाणे जागृती परभणी कर्तव्य मानवणी हे सर्वांनी आठवतो याच्यानंतर आमचो सामनो हा आशीर्वाद घ्या चांगला घ्या ना घास शुभे आकडे बघ जिंकला बॅटच तुटली सगळे सांगण्यात त्या पुढच्या गणेश परब यांच्यासाठी घरी यांच्यासाठी पाहायचं आता एक धाव संख्या सहाला म्हणावं लागतंय धाव संख्या 47 पुढे चेंडू पेनल्टी तत्पर कुणाल बोय पुन्हा एकदा वाईट चेंडू स्वप्नील दुरी विकेट आता काय नाही एक कुठं आहे आउट झालो
मध्ये एकत्र येत असतो, पण हे ह्या क्रिकेटच्या संदर्भामध्ये आपण एकत्र येणं आणि ते सुद्धा जवळजवळ मला वाटतं 80% सर्व आपल्या भरणी क्षेत्रामध्ये खेळाडू होते. पकवाज म्हणा किंवा तकवा म्हणा, गोवा म्हणा, याचा खूप अभिमान आहे. आणि ही आगळेवेगळी म्हणजे इथे प्रत्येक खेळाडू हा मालवणी भाषेमध्ये बोलत होता, याचा खरोखरच अभिमान आहे. आणि जागृती बहिणींना सांगायचं आहे की अभिषेक परब हुआ 2 एप्रिलला खोटं बोलले, पण चांगल्यासाठी खोटं बोलले. त्याचं वाईट वाटून घेऊ नका, कारण ही जेवढी जी माया गोळा केली अभिषेक परबुवानी, ही खोटं बोलण्यातून ही मोठी माया आहे. हे फ्रेंड सर्कल आहे, हे खूप मोठं आहे. फक्त एकच विनंती आहे सर्व खेळाडूंना की आपली भले आपण हरल्यानंतर, आपण बाहेर गेल्यानंतर आपण घरी जाऊ नका, कारण प्रत्येक खेळाडूंना नंतरच्या टीमला प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे. पुढच्या वर्षी मी पोटतिडकीने सांगू शकतो की प्रत्येक खेळाडूने शेवटपर्यंत थांबा. आज नागेश सावंतला मी मानतो की आज एकटे का होईना, पण ते आज एकाही टीमचे, माझी चंद्रपूर टीम आहे, माझ्या टीमचे सर्व खेळाडू नाही, एकाही टीमचे सर्वच्या सर्व खेळाडू उपस्थित नाहीये. पण नका, असं करू नका, कारण आज आपण सांघिक खेळ ज्यावेळी करतो त्यावेळी आज आपण भजन स्पर्धा जरी आयोजित केली तरी त्यावेळी सुद्धा असं असतं की आपला परफॉर्मन्स झाला की तो मंडळ निघून जातं. असं नाही पाहिजे. आज भजन स्पर्धा असू दे किंवा क्रिकेट स्पर्धा असू दे, त्यामध्ये कुठेही स्पर्धात्मक असताना दुसऱ्याचं कौतुक करायला शिका, कारण दुसऱ्याचं कौतुक करणं हा आपला मोठेपणा आहे. कारण त्याच्यामधून एक चांगला कलाकार घडतो, कारण जर आपण कौतुक केलं. त्यामुळे आजची ही जी भजन स्वरनंदनी IPL आपली प्रीमियर लीगची आयोजित केली, त्यामध्ये खरोखरच खूप मोठं मोलाचं काम केलं. आणि यापुढे जसं अभिषेक परबुवा बोलले की आज 12 संघ, मी त्यांना म्हटलं पुढच्या वर्षी 15 ते 20 संघ होतील आणि आणि डोंबिवली भजन हितवर्धक सेवा संस्थेचं सुद्धा आपल्याला आहे, पाठबळ तर आहेच, पण त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग सुद्धा